मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत गुरव कोकणीकरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्यात सुंदर असं एक कोकणी घर, कोकणी बंगलो पाहणार आहोत. या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणीकरी चॅनल नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही कोकणात तेही संगमेश्वर तालुक्यात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात एक कोकणी घर किंवा कोकणी बंगलो पाहत असाल, तोही तुमच्या बजेटमध्ये आणि तोही तुम्हाला मुंबई गोवा हायवेच्या जवळ पाहिजे असेल तर नक्कीच आजची आपली प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे. आजचा आपला प्लॉट हा 8 गुंठे असून स्वतंत्र सातबारा आणि स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन आहे आणि यामध्ये सुंदर असा बंगलो बांधलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 BHK बंगलो मिळतोय. पाण्यासाठी नलपाणी योजनेचं या ठिकाणी कनेक्शन आहे. तसेच मित्रांनो, लाईट कनेक्शन उपलब्ध आहे आणि भरवाडी वस्तीमध्ये हा प्लॉट आहे. आजच्या आपल्या प्लॉटपासून 1 ते 1.25 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मुंबई गोवा हायवे मिळून जातो, ज्या ठिकाणी तुम्हाला बाजारपेठ मिळते, हायस्कूल मिळते, कॉलेज मिळते. म्हणजेच मुलांच्या शैक्षणिक जीवनाचा जर तुम्ही विचार करत असाल तेही या ठिकाणी जवळपास आहे. तसेच मोठी मोठी कॉलेज यापासून तुम्हाला काही किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचं या ठिकाणी तुम्ही कोणतीही चिंता मुलांची करू नका. आजच्या आपल्या प्लॉटला सुरुवातीला या ठिकाणी फ्रंटला एक डांबरीचा टच आहे आणि बॅक साईडलाही एक डांबरीचा टच आहे. दोन्ही डांबरीचा टच हा प्लॉट आहे आणि एस-टीचा रोड टच हा प्लॉट आहे. बाजूलाच या ठिकाणी 100 मीटरच्या अंतरावरती गावाचं बस स्टॉप आहे, म्हणजे तुम्ही बसचाही वापर ह्या प्लॉटवर येण्यासाठी करू शकता. बाजारपेठी छोटीशी 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, जिथून तुम्हाला दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू तिथे मिळणार आहेत. आणि मित्रांनो, आता आपण हा बंगलो पाहूया. सुरुवातीला तुम्हाला इथे सुंदरसा पोर्च पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी एक झुला बसवलेला आहे आणि सुंदर इथे तुम्ही बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. एंट्री केला तर तुम्हाला प्रशस्त असा हॉल पाहायला मिळतो. बाजूला एक बेडरूम आहे. बेडरूमच्या बाजूला हा इथं एक देवघर आहे, देवरूम आहे. हा छोटासा देवरूम तुम्ही पाहत आहात. आणि मित्रांनो, याच्या बाजूला एक बेडरूम आहे आणि ह्या बाजूला एक बेडरूम आहे. म्हणजेच इथून हॉलमधून तुम्ही किचनमध्ये एंट्री करता आणि किचनमधून तुम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये एंट्री करू शकता. प्रशस्त असा मोठा किचन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर मोठा किचन आहे, जिथे कोकणात आपण जसं एकत्र जेवण करतो असं बसूनही ते जेवण तुम्ही करू शकता. असा हा मोठा प्रशस्त असा किचन पाहू शकता. आणि बाजूलाच या ठिकाणी 10x12चा हा एक दुसरा बेडरूम आहे. 2 बेडरूमचं हे घर आहे. तसेच मित्रांनो, बॅकसाईडला तुम्ही गेलात तर तुम्हाला कोकणी चूल पाहायला मिळते. म्हणजे चुलीवरचं जेवण तुम्हाला बनवायचं असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल तरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. समोर तुम्ही पाहिलं तर इथे कोकणी चूल तुम्हाला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी एक इंडियन टॉयलेट आणि एक कमोड असे 2 टॉयलेट बाथरूम या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच बॅकसाईडला एक स्टोरूम या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्ही इतर अडगळ असं सामान या ठिकाणी ठेवू शकता. बॅकसाईडला पाहिलात तर मित्रांनो, पूर्ण बाउंड्रीला या ठिकाणी डाम लावलेले आहेत. त्याच्यामुळे हद्दी निश्चित झालेली आहे, मोजणी ह्याची झालेली आहे. आणि समोरच्या पायरी स्टेप आहेत, त्याच्या बॅकसाईडला इथे एक डांबरी रस्ता टच आहे आणि हा एक डांबरी रस्ता टच आहे. म्हणजे दोन्ही डांबरी रस्ता टच हा प्लॉट आहे. 8 गुंठेचा स्वतंत्र सातबारा, स्वतंत्र नकाशा असणारा हा प्लॉट आहे. साधारणतः यामध्ये एक अर्धा गुंठे हा भाग रस्त्यामध्ये गेला असेल. तुम्हाला साधारणतः वापरायला या ठिकाणी 7.5 गुंठे हा प्लॉट मिळतो. सुंदर असा प्लॉट आहे आणि सुंदरसं एक कोकणी घर, कोकणी बंगलो तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला काही फळझाडेही पाहायला मिळणार आहेत. नारळ असेल, आंबा असेल, चिक्कू, पेरू असेल, या ठिकाणी फणस असेल, केळी असतील, अशी व्हरायटीची या ठिकाणी कोकणी फळझाडे पाहायला मिळतात. तशी काही फुलझाडेही तुम्हाला समोर पाहायला मिळतात. म्हणजे सुंदरसं घर आहे आणि राहतं घर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 2 वर्षापूर्वीच ह्या घराचं बांधकाम झालेलं आहे. आणि मित्रांनो, हायवेजवळ असल्यामुळे या ठिकाणी गुंठ्याचे रेट सध्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बजेटमध्ये हे घर मिळणार आहे. आजच्या आपल्या घराची किंमत ही मालकाने 35 लाख रुपये सांगितली आहे. नक्कीच याच्यामध्ये स्लाइसली थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहे. तुम्ही पाहिलं तर आंबा, काजू, फणस, या ठिकाणी चिकू, पेरू, सर्व प्रकारची फळझाडे तुम्हाला पाहायला मिळतात आपल्या प्लॉटमध्ये. आणि मोठंच्या मोठं पार्किंग या ठिकाणी पाहायला मिळतं. डांबरीचा टच असल्यामुळे तुमची कुठलीही गाडी, कुठलंही व्हेकल या ठिकाणी येऊ शकतं. आणि तुम्ही मित्रांनो, हे घर 1+1 ही करू शकता. डिमार्केशन केलं आहे. समोर तुम्ही आला तर पोल बघा, सिमेंटचे पोल लावलेले आहेत आणि मोजणी करून ते पोल लावलेले आहेत. मार्किंग आहे आणि आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे. मित्रांनो, हे घर तुम्हाला पाहायचं असेल
याची इतर माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय दिला जाईल आणि याची पूर्ण माहिती दिली जाईल. तसेच साईट व्हिजिट ही तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. कुठल्याही प्रकारचे कोणतेही चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाहीत. खरोखर सुंदर असं घर आहे, तेही मुंबई गोवा हायवेजवळ. तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी मुंबईतून येत असाल किंवा पुण्यातून येत असाल तर नक्कीच तुम्हाला कनेक्टिव्हिटी सुंदर आहे. तुम्ही बसने आलात, तुम्ही ट्रेनने आलात, रिक्षा पकडलात तरी तुम्ही 5-10 मिनिटात या ठिकाणी येऊ शकता. असा आपला हा प्लॉट आहे. तर नक्की या घराला भेट द्या. आवडल्यास तुम्हाला पेपर याचे व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून परचेस करा. कोकणी घरे चॅनलच्या माध्यमातून पूर्ण व्हेरीफाय केल्यास प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तसेच कोकणी घरे या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्यांना लाईक करा. आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील. मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन कोकणी घरे चॅनलच्या माध्यमातून. तुर्तास तुमची रजा घेतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद.